उरलेले सर्व आमचे सहकारी, आमच्या सर्व भगिनी, सोलापूर शहरातून आलेले सर्व कार्यकर्ते, खरं तर मागच्या 4 वर्षांपासूनच ते आमचे जवळचे सहकारी ते नेहमी मला विचारत होते, म्हणजे 2019 निवडणूक झाल्याबरोबरच दुसऱ्या दिवशी आपलं काय ठरते का नाही, म्हणून आपलं काय ठरते की नाही मला कळतच नव्हतं. आता तर 19 निवडणूक झाल्या, पुढे काय अशा प्रकारची एकंदर परिस्थिती होती आणि काही लोकांनी 2004 पासून सगळं माझा इतिहास सांगितला. मला पण माहिती होतं 4 ला काय झालं, मतं किती, 9 ला मतं किती होते, 14 ला मतं किती होते, त्या निमित्ताने कळालं पण मला की कुठं वरच होते. आणि आज सकाळीच उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील MIT कॉलेजमध्ये एक मीटिंग होती. त्या मीटिंगला मोठ्या संख्येनं आपले सर्व सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मी मागच्या 14 वर्षाच्या काळामध्ये, 12 वर्षाच्या काळामध्ये देशामध्ये किती पक्ष आहेत, जर भूगोलाच्या शिक्षकाला किंवा इतिहासाच्या शिक्षकाला जर विचारलं तर त्यांनी गुगलवर जाऊन आपण सांगते देशामध्ये एवढे आज पक्ष. प्रत्येक स्टेटमध्ये एका पक्षाचे 3 पक्ष झाले, प्रमुख पक्ष एक, त्याच्या पक्ष 3, प्रत्येक स्टेटमध्ये असं झालेलं. आणि त्यात आपलं महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा वारसा असलेला हा महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर इतक्या जडणघडी झाल्या, आता नवीन काय घडलं तर आपल्याला वाटत होतं हे काय नवीन नाही, म्हणजे असं घडतंय आपल्याला शॉक वाजत होतं पहिला. अरे टीव्ही बघून कळालं का तुम्हाला, असा आपण विचार होतो. पण असं नवीन काय घडलं तर आपल्याला काहीच वाटत नाही, हे काय होणारच होतं असं वाटतं. आज राजकीय परिस्थिती अतिशय अस्थिर आहे. अशा अस्थिरतेच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणूक लागल्या. लोकसभा निवडणूक लागल्यावर अनेक कार्यकर्ते मागच्या 1 वर्षापासून लागले होते, आपण काय तर निर्णय घ्या, काय तर निर्णय घ्या, कुठल्या तर आपण पक्षात जावा. जवळचे कार्यकर्ते बोलत होते, पण बाहेरचे दमून राहत होते की आम्ही डायरेक्ट माने साहेबाला आपण कसं विचारायचं, आपण आपल्याला काय विचारायचं. पण निरोप येत होता की तुम्ही ज्या पक्षात जाईल त्या पक्षात होता. पण असं गडबड घाई करून आपल्याला चालत नव्हती. आपला हा लोकसभेचा मतदारसंघ हा राखीव आहे. हा मतदारसंघ सोडून त्यासाठी आहे. आणि ही निवडणुकीमध्ये अनेक जणांना माहित पण नव्हतं माने साहेबांना आपण लोकसभेसाठी उभा करू, खासदार म्हणून पाठवू. आता फक्त माझा दाखला तेवढा राहिलाय काढायचा. मी प्रयत्न केला असतो तर मला मिळाला असता, मी मागला असतो. 5 वर्ष माझी कसं पण केले असते, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग याच्याकडे. पण आपण सर्वसामान्य त्या जन्मलेल्या माणसाने एका शेड्यूल कास्टच्या लोकांवर अन्याय करून उभारणं बरोबर नाही, आणि अशा पद्धतीने करणं पण चुकीचं आहे. पण आज लोकसभा निवडणूक लागली, लोकसभा निवडणूक लागेल तसं, आणि काल परवा दिवसापासून प्रोग्राम डिक्लेअर होईपर्यंत आपलं दुसऱ्या टप्प्यात काय तर मतदान आहे लोकसभेचं, तोपर्यंत लोक शांत होते. तेवढा प्रोग्राम लागला आणि कार्यकर्त्याची एवढी गर्दी वाढली, आता तुम्ही काय तर निर्णय घ्यावा लागतो. तर हे कार्यकर्त्याला माहित आहे, कार्यकर्ते माझ्याकडे तुम्ही मागितले, आपण सगळ्यांनी प्रचार करावा. लोकसभेचा पहिला प्रचार करू, जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेचा आपण प्रचार करू, त्यानंतर आपण विधानसभेचा कुणाचा प्रचार करायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. मला बोलवलं, माझ्या हस्ते
माझा तुम्ही सत्कार केला, माझं काही मनोगत ऐकला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आणि सगळे आमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या प्रतिनिधी उपस्थित राहिले. तुम्ही आता इतके दिवस तुम्ही दबून होता, आता दबून राहू नका. तुम्ही खंबीरपणे मी तुमच्या पाठीशी, खंबीरपणे जोरात, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्ही म्हणता की कधी पण फोन करा, ते खरंच आहे. मलाच करमत तेव्हा 4-5 दिवसांना नाही आले, मी ती तर फॉरवर्ड करत बघत होतो, कुणाच कसं काय आलं नाही आलं. शेवटचं रात्री 10 नंतर मी बंद करतो. 10 नंतरचे सगळे फोन लई डेंजर असतात रात्री, स्पीकर ऑन करत असतात. एका वेळेला 4-5 फोन आले ना, ते म्हणूनच करते, एका टेबलावरच करते. तरी सुद्धा आपण सगळ्याचा आभार मानतो. परत आपल्याला सगळ्याला होळीच्या शुभेच्छा देतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराज. मनोगत व्यक्त केले, सकाळी पण प्रत्येकाने आपलं आपलं मनोगत केलं. आता सुद्धा शहराचे असू दे, शहापुरेचे असू दे, यांनी सगळ्यांनी भाषण केले. त्यांनी मी आमदार असताना नगरसेवक होते दोघं पण. त्यांना मान स्वाभिमान किती मोठ्या प्रमाणात होता, त्यांना किती रिस्पेक्ट होता, किती पद्धतीने त्यांनी काम केलं. शहापुरेला आम्ही तिकीट दिलं, त्यांना पाडलं कोण आहे, त्यांना काय झालं ते विचारा. दुसऱ्या वेळेला पण आम्ही त्यांना तिकीट दिलं होतं. पण असं राजकारण करत असताना म्हणजे कशा पद्धतीनं काम करावं हे त्यांना कळत नव्हतं. म्हणून आता त्यांनी म्हणत होते की नुसतं भावी आमदार, माजी आमदार, फिक्स आमदार असं म्हणण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की सूक्ष्म तुम्ही काम करायला पाहिजे. काही लोकांना ते सांगितलं, आता गडकरी सर असू दे, काही लोकांनी सांगितलं की नुसतं असं नाही चालत. आता मोरे सरांनी काय सांगितलं, आम्ही शिक्षक आहे पडद्यामागचे, पण पडद्यामागचे पण कलाकार चांगले असतील. मग त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित तर काम करायला पाहिजे, पोस्टर मतदारापासून सगळ्या गोष्टी. आणि हे आता आपण सगळी भाषणं करत असताना आपली मूळ सुरुवात ही लोकसभेपासून सुरू झाली. माझ्या अजून ऑक्टोबर महिन्यात निवडणूक आहे. माझं चूक झालं इथं, लोकसभेचं राहिलं बाजूला. पण ते निमित्त आहे, तुमचं प्रेम माझ्यावर आहे. पण आपल्याला लोकसभेसाठी, लोकसभेपूर्वी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. वरिष्ठांशी चर्चा केली, कार्यकर्त्यांची चर्चा केली, आमच्या मित्रांशी चर्चा केली, सगळ्यांशी चर्चा केली. साहेब काय असेल ते निर्णय तुम्ही लोकसभेच्या आधी घ्या, त्यांनी आपल्याला मदत करता येईल. आमच्या मित्रांनं म्हटलं की तुम्हाला आमदारकीचं तुमचं बांधून घ्या. बांधून घेणार कोण खरं असते का? कोण बांधून बिंदून देत नसतंय, काय नसतंय. आपली 100% गॅरंटी त्यांना द्यायची की आपण प्रामाणिकपणे त्यांच्याशी काम करतो, आपण प्रामाणिकपणे काम करतो, आपण प्रामाणिकपणे काम करणार. आणि तुमची सगळ्याची जिद्द आणि एवढ्या प्रमाणात जर चिकाटी असतील, 100% आपल्याला लीड मिळेल. आणि जे काय लोकसभेचे उमेदवार असतील त्याला आपण ज्याला पाठिंबा देतो त्याला आपल्याला निवडून आणू. आणि तुम्ही वरिष्ठाशी बोलून घ्या, ह्या सगळ्या चर्चा झाली. आणि मी ज्या वेळेला एवढा तुमच्यासाठी, तुम्ही माझ्यासाठी करताय, आणि 5 वर्षे काम करत असताना माझ्या काय वरिष्ठाशी संबंध आले असतील ना, मी राजकारणात कुणाशी कसं वागतो माहित नाही ना. काय सांगितलं की जिल्ह्यातलं उदाहरण दिलं, कोण महाराष्ट्रातलं उदाहरण दिलं, कोण भारतातलं उदाहरण दिलं. 5 वर्ष मी आमदार होतो, गडचिरोली पासून ते चंद्रपूर पासून ते आपल्या कर्नाटकच्या बाउंड्री पर्यंत एक आमदार नव्हता सर दिलीप मानेला ओळखत नव्हता. आणि आज असू दे प्रत्येक माणूस मला ओळखत होता. कारण की आपण सभागृहात राहतोच. कामाची पद्धत काय, आपण चिटर आहात का, आपण पैसे खातो का, आपण काम कुठल्या स्वरूपात आणतो, सर्वसामान्याचं काम आणतो का, हे सगळं एकमेकाला माहित असतं. शेजारच्याला माहित नसतं का बाकड्यावर बसणारा सांगा. आमच्या 288 आमदार, विधान परिषदेचा आमदार, आम्ही सगळे बसत होतो त्यावेळेला. आणि आठवड्यात एकदा दोनदा मी जात होतो. एकमेकाला माहित असतं, असं कोण नसतं. देवाण-घेवाण करतो. जेवढं तुमचं प्रेशर, इनडायरेक्टली प्रेम माझ्यावर होतं, पण दिल्लीतले आणि महाराष्ट्रातले सगळे नेते, सगळ्या पक्षाचे, त्यांचं पण प्रेशर माझ्यावर होतं. हे सांगू शकत नाही, काय गोष्टी आपण झाकून ठेवावं लागते राजकारणामध्ये. आणि त्यांचं प्रत्येकाचं मत असंच येत होतं की तुम्ही आमच्याबरोबर राहायला पाहिजे, तुम्ही आमच्याबरोबर राहायला पाहिजे. मी काही जणांना भेटून सांगितलं, तुमच्या बरोबर राहायला ठीक आहे, तुमचा फायदा झाला, आमच्या कार्यकर्त्याचं काय. आणि आमच्या कार्यकर्त्याचं मागच्या 10 वर्षामध्ये कशा पद्धतीनं, आता दरेकर सरांनी सांगितलं, प्रेमनी सांगितलं, व्यासपीठावरती सगळ्यांनी सांगितलं. आज सुद्धा काही कार्यकर्ते आपले
कार्यालयामध्ये जाऊन, सरकारी कार्यालयामध्ये जाऊन माझं नाव समोर कामात करून घेते. मी माणूस आहे, तुमचा कार्यकर्ता आहे, तुमचा भाऊ आहे, आपली कामं होत असतात. पण जसं राजकारणाचं बदललं महाराष्ट्रामध्ये, मग हे इथे सगळी प्रक्रिया सुरू झाली. आता आपण कुणाचं ऐकायचं, कुणाचं नाही ऐकायचं, आणि प्रत्येक कार्यालयामध्ये सांगून ठेवलंय. प्रत्येक कार्यालयामध्ये मी सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कामासाठी 5 वर्षामध्ये कधी त्यांचं काम करून होतं मी कुठंच सांगितलेलं नव्हतं. पण आता उलट आहे, त्या कार्यालयामध्ये गेलं तर आमचं पत्र आणल्याशिवाय आमचं काम करायचं नाही, असं सध्या चालू आहे सगळीकडे. पत्र मागायला गेलं तर मग ते सगळं विश्व वेगळं आहे. मग पहिलाच बांधून घ्यायचं, तू कुणावर काम करणार आहे, तू कुठल्या पक्षावर काम करणार आहे, आमच्यावर तुला काम करावं लागेल, मगच तुला हे सगळ्या गोष्टी होतील. पण मी 5 वर्षामध्ये कधी केलेलं नाही. एवढी कामं केलं माझ्याच लक्षात नाही. आता पवार सरांनी सांगितलं त्यांचं दवाखान्यात. अशा अनेक जण मला जिथे जिथे भेटते त्यांनी मला सांगते की तुम्ही माझं काम केलं, तो माझं काम केलं. तरी मी 2009ला निवडून आलो, 14ला एवढं काम केलं तर पडलो कसं नव्हतं. पडलो कसं, माझ्या विरोधात 32 लोक उभा केले. त्या निवडणूक कार्यालयातनं मला फोन आला, साहेब 2 उमेदवार करा हो, नाहीतर ते 32 साठी आमचे 3 पेट्या वाले म्हणते. पेट्या असते ना ईव्हीएम मशीन, 2 उमेदवार करा, 15-15ची 2 पेटी असते, आम्हाला 2. मी मिळवलं ते भानगडी सांगत नाही. 32 उभारले नंतर 64 उभारले. पण त्यावेळेला परिस्थिती महाराष्ट्रात सगळ्यात जास्त माझ्या विरोधात 32 लोक उभारले. म्हणजे दिलीप माने आमदार झाला म्हणजे त्याला सगळ्यांना वाटतं, ते राहिलेले 31 जण होते ना, सगळ्याला आमदार झाल्यासारखं वाटत. आणि अशा पद्धतीनं मागचे 2014 साली माझा पराभव झाला. पण तेव्हापासून मी सातत्यानं काम करत राहिलो. सर्वसामान्य लोकांशी जवळीक करण्याचा प्रयत्न आला, नवीन नवीन कार्यकर्ते जोडण्याचा मी प्रयत्न केलो. माझ्यापर्यंत कोणी येत नव्हतं, का तर काही लोक येऊ देत नव्हतं असं म्हणत होते. पण तसं काय नसतं, मला भेटतच नाही तर तुम्हाला कोण येऊ द्यायचं नाही येऊ द्यायचं काय. माझं मी एकटा असतो, कोण येईल त्याच्यासाठी मी काम करण्याचा सातत्याने मी प्रयत्न करतो. आज सकाळी मोठ्या प्रमाणात माझ्याबद्दल आजही तेवढा आहे, जे आमदार असताना म्हटलं तेवढा आहे आज रिस्पेक्ट आदर वरिष्ठाकडे. असं कोणी समजू नये की दिलीप माने पडला आणि घरी बसला. घरी बसणारा ब्रह्मदेव मानेचा मुलगा नाही, एवढं तुम्हाला सांगतो. आणि ह्या लोकसभेबरोबर जेवढं आपण लोकसभेला लीड देऊ, तेवढं विधानसभेला जे आपण चिन्ह आता घेणार आहे, जे पक्ष आपण घेणार आहे, त्या पक्षासाठी सुद्धा तुम्हाला काम करावं लागणार. अनेक लोकांनी म्हटलं की, मला वाटतं बनसोडे सरांनी म्हटलं मला, आम्ही पडद्यामागचे करणार, आम्ही मागे काम करत असतो. तुम्ही मागचे 5 वर्ष तुम्ही माझ्यासाठी काम केलं. 5 वर्ष हळूहळू तुम्ही ड्रीपना पाणी देताय, हळूहळू आता कराय. आता आपलं शिवार आपल्या हातात आलेला आहे. 1 महिना फक्त मेहनत करा, राहिलेली 4-6 महिने करा, शेवटचे 15 दिवस करा, आणि 5 वर्ष तुम्ही निवांत राहा. तुम्हाला फक्त माझ्यासाठी एवढं वेळ द्या. आता ऑक्टोबर महिन्यामध्येच निवडणूक आहे विधानसभेची, आणि पुढच्या महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, मार्केट कमिटी आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे, अनेक निवडणुका सुरू होते. प्रत्येक कार्यकर्त्याला कुठल्या ना कुठल्या जागेवर, कुठल्या ना कुठल्या पदावर बसवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. जे काम करते त्याच्यासाठी मी निष्ठेने काम करणं असं सांगतो. आज आपण सांगितलं की शहापुरेताईला, शैलजाताईला तर त्यांचा हुंकाच आवडत नव्हता. अजून थोडी वेळ बोलले असते ते तर रडलेच असते ते. शहापुरेताईने सांगितलं की त्यांनी खूप चांगलं उदाहरण, त्यांनी शिक्षक असल्यामुळं त्यांनी सांगितलं की दिलीप माने पराभव झाला तर माझ्या जे त्यांनी स्वामी समर्थाचे भक्त आहेत, त्यांनी आम्हाला सभा मंडप आला. त्यांचं स्वतःच उदाहरण त्यांनी सांगितलं की माने साहेब तुम्ही आमचे सभा मंडप करायला पाहिजे. त्यांचे मिस्टर चंद्रकांत शाह